कोणाले प्रमोशन चला प्रमोशनला चला गणपती बाप्पा आता संकेतचा पौर्णिमेचा फेरा सुरू झाला आहे. बाहेरगावी चाललाय पौर्णिमेचा फेरा तिसरा सीझन आहे हा. तर प्लीज तुम्हाला जर वेळ मिळाला तुमच्या का देवा आम्ही कुठे आलो माहिती काय द्राक्षांच्या वाडीत आलो आममध्ये सर्व प्रकारचे लेटूस तयार करतो ते सलाड मध्ये यूज होतात. कसले हायद्री माझ्या अंगावर आलाय तो. सकल गंधा माझी निर्मळ. ओळखीने जरा एक आपल्याला बिलाची सोय झालेली आहे कारण की आम्ही ठरवलंय मी मंदाराने निखिलने की आपण एक दिवस नाशकात राहायचं. पेरूच्या वाडीत आलोय मिसळ खायला. ह्या ट्रिप मध्ये हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सीडी बाटच्या नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉगसुद्धा खूप स्पेशल आणि माझ्या खूप जवळचा म्हणू शकतो आपण, कारण की पौर्णिमेचा फेरा सीझन 3 ही आमची सिरीज आहे ज्यात निखिल, मंदार आणि आम्ही काम करतो. आणि सो त्या सिरीजचाच प्रमोशन चालू झालं आहे. सो आज मुंबईत आम्ही प्रमोशन करतो आहे. काही ठिकाणी आम्ही इंटरव्ह्यूजला जाणार आहोत आज अख्खा दिवस. मग उद्या पुण्यात आम्ही करणार आहोत आणि नंतर मग नाशिकमध्ये नेक्स्ट वीक करणार आहोत. सो सुरू झालेलं आहे जर्नी ती. कोणालय प्रमोशन चला प्रमोशनला चला प्रमोशन ये कुठे आहे दादा? कुठे आहेत गावा? तर अशा प्रकारे आपले भावंड आलेले आहेत. हेमंत पांचाळ आमचे EP सरांना दाखव, आपल्या सरांना दाखव. सरांना दाखवलं ना काय वाय करा प्रमोशनचा पहिला दिवस. अरे बघ बरोबर आलेला, तो बरोबर आला. गणपती बाप्पा सुंदर वाटते. खूप सुंदर काम झालंय. अरे कमाल वाटतं रे मुंबईचं. जेन्युअनली आहे पुन्हा ते रस्ते आणि पण असं वाटतंय की आता सगळं केलं शूट करून असं वाटतच नाही की साला मुंबईतच आपण. चला रिहर्सल करताना काय करायला होतं. जिकडून सुरुवात झाली, जिकडून हॅलो 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 मॅम आता केक कापूया. सेलिब्रेशन हॅलो मित्रांनो. सो पौर्णिमेचा फेरा सीझन 3 आमचा सीझन आउट झाला आहे आणि त्याच्या प्रिव्ह्यूसाठी आम्ही आता आलो आहे आणि पहिल्यांदा आम्ही सिरीज बघणार आहोत सगळे आर्टिस्ट आणि सगळेजण. सो जरा आपण आपले जे प्रोड्युसर आहेत पायल मॅम आणि गणेश सर त्यांना विचारू की त्यांचा कसा अनुभव होता आमच्यासोबत काम करताना आणि ओव्हरऑल सीझन 1, 2, 3 सोबत काम करताना आणि एकंदरीत त्यांना काय वाटतंय ते आपण ॲज अ प्रोड्युसर म्हणून त्यांना विचारूया. नाही म्हणजे फर्स्ट टाइम मी सगळ्यांबरोबर काम केलं तुझ्या सोडून. म्हणजे तू आपण आधी ऑलरेडी काम केलं फिल्म. सो तुम्ही सगळे आर्टिस्ट तर कमालच आहात, पण एक फॅमिली झाली. पहिला सीझन, दुसरा सीझन, तिसरा सीझन तर म्हणजे एक लेवल आपण पुढे होत होतो. सो जर तिसरा सीझन हा खूप एक्स्ट्रीम आहे. सगळ्यांची ऍक्टिंग कमाल आहे. कमाल म्हणजे खूपच आउटस्टँडिंग आहे. कोकण जे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं कोकण एकदम करेक्टली गेलेलं आहे. माझं पण हेच आहे की आपण सिरीज 1, 2, 3 करता आपण एकदम एक फॅमिलीसारखं झालो आणि खूप मजा आली आणि तुमच्या प्रेक्षकांकडनं खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्याच्यामुळे आम्ही सीझन 1 करताना असं आम्हाला हे आयडिया पण नव्हती की आम्ही सीझन 2 आणि 3 पण करणार. पण सीझन 1 केल्यानंतर जे रिस्पॉन्स मिळाला, जे प्रेम मिळाला, तर त्याने असं वाटलं की नाही सीझन 2 करूया आणि मग 3. आणि आता तुमच्यासमोर घेऊन आलो आहेत सगळे तिन्ही सीझन. तर तुम्ही तिसरा पण बघा आणि सांगा. अरे खुर्चीच्या भोवतीचा रिंगण मुद्दाम पुसला गेलाय. याचा अर्थ अवधूतच्या ऐवजी आता संकेतचा पौर्णिमेचा फेरा सुरू झाला आहे.
तुमच्या मित्राकडे फार थोडा वेळ शिल्लक राहिला आहे. देणार मॉर्निंग सुप्रभात. हा बघ एअरपोर्ट कसं आहे हा पुण्याला येत आहे हा बाहेरगावी चाललाय. चला पुण्याला. आमची निकिता मी तशीच राहिली होती 3 मिनिटाचा मेकअप करताना 3 मिनिटं राहिले पोचायला मेकअप करते बाई. अरे पोरं बघ नाही ना आपण यायला फायनली पोचलोय आम्ही पुण्यात आणि आता पहिला पॉडकास्ट करणार होतो आम्ही न्यूज अनकटचा. पौर्णिमेचा फेरा 3रा सीझन आहे हा. तर प्लीज तुम्हाला जर वेळ मिळाला तुमच्या एवढ्या अभ्यासातून, म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात सॉरी, पण थोडासा वेळ मिळेलच तुम्हाला अभ्यास. जेवायला आलोय आम्ही सूर्यकृपामध्ये. नुसतं माशाचं जेवण जेवूया, व्हेज नॉनव्हेज. भयंकर भूक लागली आणि त्यानंतर अजून 2 इंटरव्ह्यूज आहेत आपले, एक सकाळमध्ये आणि अजून एका ठिकाणी आहे. त्या इंटरव्ह्यू करून मग आपण जाऊ मुंबईला. सुरमई, प्रॉन्स, भाकरी आणि कमाल जेवण. सो मित्रांनो, फायनली आपण घरी पोचतोय आता आणि म्हणजे मुंबई आणि पुणा दौरा झाला आहे आपला प्रमोशनचा फायनली. आणि खूप चांगला इंटरव्ह्यू झाले आहेत, नवीन लोकांना भेटता आलं. आणि आपली सिरीज पौर्णिमेचा फेरा सीझन 3 ही सुद्धा आऊट झाली आहे. लाईव्ह गेलेले आहेत सगळे एपिसोड्स शुभम प्रोडक्शन फिल्मच्या यूट्यूब चॅनलवर. सो नक्की बघा आणि आम्हाला प्रतिक्रिया करा. ऑलरेडी लोकांना खूप आवडते, लोक कमेंट्स करतात खूप पॉझिटिव्हली. सो तुम्ही सुद्धा बघा आणि आम्हाला कळवा. नाशकाला चला देवा. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण चाललो आहे नाशिकला पौर्णिमेच्या फेरा सीझन 3च्या प्रमोशनसाठी. Joy that comes from sharing the fruits of our labor with others. मंदार इंग्लिश कोचिंग क्लासेस. या यू नो या I was in English medium. या Bengal Education High School Society. Bengal Education High School Society. मती मंदा नाडकणी विद्यालयाचे विद्यार्थी होतो आम्ही. हे पाणी कुठे पडलेलं पाणी. आम्ही कुठे आलो माहिती काय, द्राक्षांच्या वाडीत आलो. ग्रेट एम्बेसी मध्ये आलो. सध्या बिझी आहे. ऑइल ट्रीटमेंट लेन्स चेंज होतात त्याच्यात एवढं नाही. आममध्ये सर्व प्रकारचे लेटूस तयार करतो, ते सलाडमध्ये यूज होतात. तर आपल्याकडं आईसबर्ग, लोलो, रोमेन, ओकलीट, त्याच्यानंतर कर्ली केल, बॉकचाय, बेझिल, थाई, ऑरेगनो, सेलरी, पार्सली, हे सर्व प्रकारचे आपण तयार करतो. तिकडे आता आम्ही इंटरव्ह्यू केली, तिकडे ते मायक्रो ग्रीन्स होते, त्यांचे हे शॉर्ट्स आहेत, त्यात आम्ही सगळे ट्राय करतोय. चला या एकत्र अरे एकत्र मध्ये का ना शॉर्टची गंमत मला कळत नाही. 1 2 3 स्टार. आज थांबत नसतं कसला शॉर्ट म्हणतो. रेप्टाईलला घाबरवायला चला. यायचा गो हबो भाई अरे हबो. हो भाई साहेब हे बघ कसले आहेत रे डेंजर. अबे इकडनं इकडे गेलो. जाऊ दे चालेल. हे बघा माझी, मला अजिबात लाज वाटत नाही सांगायला, माझी खूप फाटली आहे, पण ठीक आहे. आबा आला आला. माझ्या अंगावर आलाय तो. काहीच नाही नॉर्मल. चल रेडी. चला आता कुठे जायचं आपल्याला.
आपल्याला जायचंय माय FM रेडिओला. माय एफएम माझं नाही त्यांचं आहे, पण ते नाव आहे माय एफएम. ये ही आमची विनया जी आमचं PR करते आहे. ये वा वा वा. आमची आरजे आज इंटरव्ह्यू घेणार आमची. थांबा. ए अरे अरे तू बाहेर ये. गोष्टी नव्यानं शिकायला मिळाल्या आणि एक चांगला एक्सपिरियन्स, एक अनुभव आम्हाला सगळ्यांना मिळाला या सिरीजच्या सगळ्या 3 वर्षाच्या काळामध्ये. मित्रांनो आपण चाललोय निकिताच्या घरी, म्हणजे आपल्या हर्षाच्या घरी. कॉलेज रोडला आहे आम्ही आता. नाशिक मधला सगळ्यात फेमस एरिया आहे आमचा कॉलेज रोड आणि हाय डिमांडिंग लोकेशन आहे. रिच एरियामध्ये मी या गरिबांना घेऊन आली. नमस्कार मित्रांनो, आपण आता निघालो आहे पंचवटीच्या दिशेने गंगा काय गोदा आरती गोदा आरती करण्यासाठी, जी गोदावरीच्या काठी केली जाते. सो पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहोत मी. आय थिंक निखिल तू पण? येस, पहिल्यांदा. येस, आम्ही सगळेच निकिता तर नाशिकच्या जातीने केलं. नाशिकची असून पहिल्यांदाच. वा, म्हणजे सगळ्यांसाठी आय थिंक मंदारचं पण पहिल्यांदाच आहे इतकं आम्हाला माहिती आहे. सो खूप मजा येते प्रमोशनला. विनया पण आपल्यासोबत, ही फक्त आमच्या सोबतच आहे. आकाशातील सूर्याप्रमाणे तळपले आणि विद्या कला साहित्य गोदेच्या अखंडित प्रवाहाप्रमाणे सातत्याने वृद्धिंगत होत गेले. श्री गोदा आरती. नाही करत बाबू. अर्घं श्री गंगा गोदावर्यै नमः. अर्घं समर्पयामी. श्री गोदावरी मातेला आचमन म्हणून 3 पळ्या पाणी द्यावे. गोदावरी भगवते विरागी पुण्य सरिते. गोदावरी भगवते ती निश्चळ सकल गंधा माझी निर्मळ. ते अवनी तत्व सोज्वळ वाहतसे तुझसी. दिवसातली शेवटची इंटरव्ह्यू कम पॉडकास्ट. नाशिक मागे पडतंय. नाशिक मागे पडतंय असा प्रश्न विचारतो. फायनली प्रमोशन संपलेलं आहे आमचं नाशिकमधलं आणि आता जेवायला चाललं आणि खूप भूक लागली आहे. सकाळपासून खूप बोलतोय आम्ही. आम्ही जमलं नाही. निखिल आणि निखिलचा मित्र आहे आपला मुक्या भाई. हा बघा दाखवतो मी तुम्हाला. त्याच्या ओळखीने जरा एक आपल्याला विलाची सोय झालेली आहे, कारण की आम्ही ठरवलं आहे, मी मंदार आणि निखिलने, की आपण एक दिवस नाशकात राहायचं. बाय 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 भावा, नीट जा. नाशकात राहायचं आणि उद्याचा पूर्ण दिवस नाशिक पिंजून काढायचं. सो आपण हा विला आहे तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी. आता इकडे आपण जाऊ झोपू. हा बघा मुकेश चाललाय. सो आजचा प्लॅन ऑफ ॲक्शन असा आहे की आम्ही नाशिकमध्येच थांबतो आहे 3 जण, मी मंदारने निखिल. सो आजचा अख्खा दिवस जरा नाशिक फिरायचं आहे आपल्याला. सो आता बघू. पहिलं आपलं डेस्टिनेशन आहे त्र्यंबकेश्वर, कारण की मी कधी त्र्यंबकेश्वरला गेलो नाही आहे. आणि आय थिंक निखिल गेला आहे, आधी निखिल पण नाही गेला आहे का मला माहीत नाही, पण ते जायचा प्लॅन करतो आहे आम्ही. पेरूच्या वाडीत आलो आहे मिसळ खायला. पेरूची वाडी. नाशिकमध्ये मिसळ खायला आलं. कमाल मिसळ आहे आणि ते वाईफ पण खूप भारी आहे. पेरूच्या वाडीत आलो मिसळ खायला. खूप कमाल मिसळ खाऊन झाली आहे. झणझणीत होती मिसळ, मजा आली. आणि आता आम्ही गंमत मागवली आहे, पेरूची लस्सी. ही बघा. आणि हे पण होतं ड्रिंक, पेरूचं ड्रिंक होतं पण मस्त होतं. आता आपण लस्सी ट्राय करूया, पेरूची लस्सी. पेरूचं आईस्क्रीम आलेलं आहे. पेरूचं आईस्क्रीम पण आलंय. बापरे. आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरात बसलो आहे
हे बघा दर्शनासाठी आलोय आणि सुंदरसं दर्शन झालं आणि काही परफॉर्मन्स सादर होतोय. पुष्पा, नाशिकचा पुष्पा आहे आज आपल्यासोबत, आपला भाऊ. तेरे को क्या लगा मेरे जैसा ब्रांडेड आदमी गोली से डर जाएगा? ये जो ब्रांड है ना, ये मैंने अपने खुद के दम पे बनाया है. एक मजदूर से लेके पूरे सिंडिकेट का बाप बनने तक का सफर सिर्फ पुष्पा ही तय कर सकता. मैं इस हाथ में भी कहीं जाऊँ ना तो लोग मुझे पुष्पा भाऊ बोलेंगे. अगर तू चला गया तो बिना वर्दी के कौन पहचानेगा तेरे को. हॅलो मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालं त्र्यंबकेश्वरला मंदिरात आणि आमच्या नेमकं गाडीचा टायर पंक्चर झाला की हवा काढली कोणतरी कळत नाही आहे. सो आम्ही शोधत आलो पंक्चरवाला आणि हे बघा ही माझे मित्रमंडळी. मी जरा इकडे मेडिकलमध्ये दुकानात थांबलो आणि मंदार, निखिल आणि आमचा मारी हो तेव्हा काय घेऊन आले ताई म्हणण्यासाठी. ह्या ट्रिपमध्ये सगळी हाऊस पूर्ण करतोय आम्ही. भरली गेली पण कोणाला तरी आमची गाडी बघवली नाही. आमच्या मागच्या टायरची हवा काढली. भाई त्र्यंबकेश्वरच्या अख्ख्या एरियात फिरून पंप आम्ही शिवशिव आणि आमचे भाऊ पंप मारताना मंदा काय आलो आहे आम्ही सोमा वाईन्सला आलो आहे आणि इकडे कमाल बॅक वॉटर आहे समोर. कमालचं लोकेशन आहे. सोमा वाईन्स, सुंदर व्ह्यू आहे इकडे. सो हे रिकार्डो कॅफे आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. थांबा हा बघा, या दादाचं रिकार्डो कॅफे आहे आणि यांच्यात आणि भावंड आहेत हे आणि त्या मॅम आणि काल भेटलो आम्ही. अनफॉर्च्युनेटली आज नाही आहेत. सो अजून एक आपल्याकडे भाऊ रोहित पण आहे. रोहित आणि राहुल दादा असं ह्या दोघं ही बिचारे सांभाळतात. ह्यांचंच आहे रिकार्डो कॅफे नाशिकमध्ये. सो कधी आलात तर नक्की या. मी ह्यांना सांगितलेलं आपल्या व्ह्युअर्सना की मी जाईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटवीन यांच्यासोबत. कारण की आणि ह्यांच्याच बंगल्यात आम्ही थांबलो आहे. खूप कमाल बंगला आहे आणि इकडचं जेवण वगैरे पण सुंदर आहे. सो नक्की तुम्ही व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नक्कीच देईन कॅफेचं. जेवणाची सोय करूया. हॅलो, हां बोल. सो हॅलो मित्रांनो, फायनली आलो आहे घरी. खूप मस्त वाटतंय कारण की आपली सिरीज पौर्णिमेचा फेरा सीझन 3 लाईव्ह झालेली आहे. नक्की बघा. आणि त्याच्याच प्रमोशनसाठी आम्ही फिरत होतो. पहिल्यांदा असं काहीतरी काम केले ज्यात लीड म्हणून काम केले आणि मजा आली. खूप शिकायला मिळालं. काही गोष्टी कळल्यासुद्धा की आता नेक्स्ट प्रोजेक्ट करताना कसं काय चुका नाही केल्या पाहिजे आणि खूप लोकांना भेटता आलं. खूप वेगळा आणि मस्त एक्सपिरियन्स होता. सो नक्की तुम्ही जाऊन बघा शुभम प्रोडक्शन फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती आपली सिरीज. आणि आपल्या सीडी बात या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील, सजेशन असतील तर नक्की मला सांगा. मी नक्की इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करीन आणि काळजी घ्या. थँक्यू.